wisdom teeth. So here the wisdom teeth are disappears. Okay, wisdom teeth are disappears beta. So that teeth are arises 21 years, 20 or 21 years beta. That is called as a wisdom teeth. So here the wisdom teeth are disappears. Wisdom teeth are disappears. So that's why we have writing that 2122 by 2122. 28 teeth are present beta. So this dental formula is a very important for the competitive examination beta. Adult dental formula is a 2123 by 2123. Children or the milk dentition formula is a 2102 by 2102. And below 17 years dental formula is a 2122 by 2122 बेटा. ये क्वेश्चन तुम्हारा 2 वेळेस आला होता बेटा एग्जाम मध्ये. ये 2018 चा क्वेश्चन काय था बेटा, डेंटिशन फॉर्म्युला थिकोडॉन्ट, एटिनोडॉन्ट, डायफोनोडॉन्ट हे झाला बेटा. आणि नंतर काय होतं बेटा 1999 मध्ये काय आला बेटा, ये वाला आला बेटा बिटो 17 इयर्स चा क्वेश्चन आला बेटा. त्यानंतर या चिल्ड्रन मध्ये क्वेश्चन आला बेटा, चिल्ड्रन डेंटिशनचा क्वेश्चन आला बेटा. ओके, सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट फॉर द एक्झामिनेशन बेटा. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा त्यानंतर आपण बघूया बेटा हा स्ट्रक्चर कसं राहतो बेटा, टीथचं स्ट्रक्चर कसं राहतो आणि टीथ कसं बनल्या जातो हा आपण बघूया. ओके, आता बघूया बेटा स्ट्रक्चर ऑफ टीथ. स्ट्रक्चर ऑफ टीथ बघूया. स्ट्रक्चर ऑफ टीथ आता आपण डिस्कस करूया बाळांनो. स्ट्रक्चर ऑफ टीथ. सो जेव्हा आपण स्ट्रक्चर ऑफ टीथ बघता बेटा, स्ट्रक्चर ऑफ टीथ, the teeth is consisting of the 3 important parts. The 3 important parts are said to be the first one is a crown, and the second one is called as a neck area, and the last one is known as a root area beta. So let us be how to making a diagrammatical representation of teeth beta. Teeth चा diagram आपण बघूया आता. So this is the structure of teeth. This is the structure of teeth. Okay, right? चला तुम्ही भी टाका बेटा डायग्राम. चलो ये टीथ का डायग्राम बनायला बेटा आपल्याला. राइट, चलो ये जो स्ट्रक्चर बन रहा है मेरे प्यारे बच्चों, टीथ का स्ट्रक्चर है बेटा. किसका स्ट्रक्चर है? टीथ का स्ट्रक्चर है. किसका स्ट्रक्चर है? टीथ का स्ट्रक्चर है मेरे प्यारे बच्चों. Right, this portion is going to represent the enamel. This is known as enamel, and this portion of teeth it is said to be the dentine. जो दिख रहा है यहाँ पर इसको क्या कहेंगे बेटा, हम डेंटाइन कहेंगे. क्या कहेंगे मेरे प्यारे बच्चों, इसको हम कहेंगे डेंटाइन. डेंटाइन. टीथ इज फॉर्म्ड बाय एनामिल एंड डेंटाइन. तो ये वाला जो स्ट्रक्चर बन रहा है मेरे प्यारे बच्चों, किसका है स्ट्रक्चर? दैट स्ट्रक्चर इज गोइंग टू रिप्रेजेंट द डेंटाइन. दिस इज कॉल्ड एज ए डेंटाइन. ओके, एंड हियर वी हैव टू मेकिंग द स्ट्रक्चर. राइट, राइट बेटा, राइट. मेरे प्यारे बच्चों देखो यहाँ पर क्या बन रहा है. यहाँ पर इसको बोलेंगे हम गम्स, इसको बोलेंगे हम गम्स. एंड यहाँ पर जो भी स्ट्रक्चर दिख रहा है बेटा आपको, दैट इज सेड टू बी द सीमेंटम बेटा. इसको क्या कहेंगे बेटा? सीमेंटम कहेंगे. ये वाला स्ट्रक्चर जो भी है बेटा, इसको हम क्या कहेंगे? सीमेंटम कहेंगे बेटा. सीमेंटम कहेंगे. राइट, ये हो गया आपका एनामिल, ये हो गया आपका डेंटाइन. यहाँ पे जो भी दिख रहा है बेटा कैविटी, इस कैविटी को कहेंगे हम पल्प कैविटी. क्या कहेंगे बच्चों? पल्प कैविटी. जो दांतों के अंदर जो कैविटी होती है उसको हम पल्प कैविटी कहते हैं. इस पल्प कैविटी के अंदर बेटा 2 चीजें होती है बेटा. एक तो यहाँ पे नर्व होता है बेटा, दूसरा होता है बेटा ब्लड वेसल. सो ब्लड वेसल्स एंड नर्व्स इट इज एंटरिंग इनटू द पल्प कैविटी बेटा. इसको कहेंगे बेटा पल्प कैविटी. सो पल्प कैविटी के अंदर क्या होते हैं बेटा? ब्लड वेसल भी होते हैं. मेरे प्यारे बच्चों देखो यहाँ पर दांत को न्यूट्रिशन भी चाहिए, तो न्यूट्रिशन कहां से मिलता है? ब्लड वेसल से मिलता है. ये वाला हो गया आपका ब्लड वेसल. उसके साइड में क्या है बेटा? नर्व भी होता है बेटा. नर्व भी होता है बेटा. चलो ये हो गया स्ट्रक्चर अभी दांत का. ओके, द स्ट्रक्चर ऑफ टीथ, व्हेन विल सी द स्ट्रक्चर ऑफ टीथ हैविंग ए 3 इंपॉर्टेंट पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज ए क्राउन, द सेकंड पार्ट इज ए नेक, एंड द लास्ट पार्ट इज कॉल्ड एज ए रूट माय डियर स्टूडेंट्स. सो जो एक्सपोज्ड पार्ट होता है, दैट एक्सपोज्ड पार्ट इट इज नोन एज ए क्राउन. दिस इज सेड टू बी द crown, and this portion here, this portion is called as a neck, and this embedded portion is said to be the root beta.
ओके, द एक्सपोजिंग पार्ट ऑफ टीथ, जो आपल्याला दिसतो बेटा, द एक्सपोज्ड पार्टला आपण काय म्हणतात, क्राउन म्हणता. अँड नेक्स्ट पार्टला काय म्हणतात, नेक म्हणता. अँड द लास्ट पार्टला काय म्हणता बेटा, रूट म्हणता. रूट एम्बेडेड होतो बेटा सॉकेट ऑफ च्या बोन मध्ये बेटा. सो दिस इज अ स्ट्रक्चर. आणि टीथ कसं बनल्या जातो बेटा, टीथ बनल्या जातो दोन पदार्थांना, दोन सबस्टॅन्सनं. द टीथ इज फॉर्मड बाय टू सबस्टॅन्सेस. वन सबस्टॅन्स इज कॉल्ड एज ए एनामिल, सेकंड सबस्टॅन्स इज कॉल्ड एज ए डेंटाइन. ओके, डेंटाइन अँड एनामिल न बनतो बेटा. अँड टीथ्स आर ऑरिजिनेटिंग फ्रॉम द एक्टोडर्म अँड मेसोडर्म बेटा. हे टीथ कसं बनतो बेटा, दोन एम्ब्रियोनिक लेयर न बनतो बेटा. जर्माइनल लेयर न म्हणता आपण, काय म्हणता बेटा, जर्माइनल लेयर. सो हियर द टीथ्स आर ऑरिजिनेटिंग फ्रॉम द जर्माइनल लेयर बेटा. There are the two germinal layers. So one is ectoderm and mesoderm. तो ectoderm न काय बनल्या जातो बेटा, ectoderm न बनल्या जातो बेटा एनामिल. काय बनल्या जातो बेटा, एनामिल. हा एनामिल कसं बनल्या जातो बेटा ectoderm न, यांच्यासाठी काय होतात बेटा, एक स्पेशल सेल राहतात आणि त्या सेलला म्हणता आपण बेटा अमायलोब्लास्ट सेल. काय म्हणता बेटा, अमायलोब्लास्ट सेल म्हणता बेटा. ectoderm हा एम्ब्रियोनिक लेयर मधून कोणचे सेल निघतात बेटा, अमायलो सेल्स origin होतो. and that amyloblast cell it is synthesizing the enamine. So that question it is given in the 1988 AIPMT मध्ये आला होता बेटा क्वेश्चन. कोणत्या एक्झाम मध्ये आला बेटा, 1988 च्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आला होता बेटा. amyloblast cells are secreting the enamine बेटा. So enamine is originating by the which cells? The answer is a amyloblast cell. That cells are arises from the ectoderm बेटा. आता या मेसोडर्मचं काय काम राहतो बेटा, मेसोडर्म काय करतो बेटा, डेंटाइनला सेक्रेट करतो बेटा. डेंटाइन ओके बेटा. आणि त्यानंतर बेटा डेंटाइन. ओके, डेंटाइन कसं बनल्या जातो बेटा मेसोडर्महून, ओडोंटोब्लास्ट सेल्स it is synthesizing the dentine. मेसोडर्म से ओडोंटो सेल्स बनते हैं बेटा. उस ओडोंटो सेल से क्या बनता है बेटा, डेंटाइन बनता है. यहां से 2 क्वेश्चंस बन सकते हैं बेटा. मेसोडर्म से क्या बनता है, डेंटाइन बनता है. किस सेल से बनता है, ओडोंटोब्लास्ट सेल से बनता है. एनामिल कहां से बनता है, अमेलोब्लास्ट सेल से बनता है. अमेलोब्लास्ट सेल कहां से बनता है मेरे प्यारे बच्चों, एक्टोडर्म से बनता है. तो टीथ का ओरिजिन कैसे होता है, एक्टो एंड मेसोडर्म माय डियर स्टूडेंट. सो दैट इज अ वेरी इंपॉर्टेंट फॉर द एग्जामिनेशन. अभी एक बात बोलूंगा बेटा, हार्डेस्ट सब्सटेंस इन अवर बॉडी, हार्डेस्ट सब्सटेंस. So which substance is known as the hardest substance in our body? Okay, the answer is enamel. So enamel को क्या कहेंगे बच्चा, hardest substance in our body. शरीरामध्ये आपल्या बोन पेक्षा सुद्धा हार्ड पदार्थ राहतो बेटा, त्यालाच म्हणता आपण एनामिल. The hardest substance in our body is considered as a enamel. The second hardest substance is called as a dentine. Second hard क्या है बेटा, फर्स्ट हार्डेस्ट सब्सटेंस है बेटा. सेकंड हार्डेस्ट सब्सटेंस क्या है बेटा, डेंटाइन है मेरे प्यारे बच्चों. डेंटाइन है बेटा. ओके, एंड उसके बाद क्या आता है मेरे प्यारे बच्चों, बोन आता है बेटा. फर्स्ट सब्सटेंस इन अवर बॉडी एनामिल, सेकंड हार्डेस्ट सब्सटेंस डेंटाइन, थर्ड क्या है बेटा, बोन है बेटा. ये जो एनामिल है, जो डेंटाइन है, किस चीज से बनता है, एनामिल इट इज मेड बाय कैल्शियम कार्बोनेट अँड हायड्रॉक्सी अपेटाइट. कसं बनतो बेटा, हायड्रॉक्सी अपेटाइट न बनतो. हायड्रॉक्सी अपेटाइट बेटा स्ट्रॉंगेस्ट सबस्टॅन्स. आणि एनामिल याच्यामध्ये काय राहतो बेटा, फ्लोरीन भी राहतो बेटा. फ्लोरीन क्या है तो बेटा, फ्लोरीन. ओके बेटा, फ्लोरीन, हाइड्रोक्सी एपेटाइट, कैल्शियम कार्बोनेट एंड फॉस्फेट आल्सो प्रेजेंट बेटा. फॉस्फेट एंड पोटेशियम आल्सो सीन इन द एनामिल फॉर्मेशन. दैट हाइड्रोक्सी एपेटाइट इट इज एब्सेंट इन द डेंटाइन बेटा. That's why it is a smooth comparing to the enamel. The first hardest substance in our body is enamel. The second hardest substance in our body it is a dentine. The third hardest part is a bone बेटा. ये 3 important आहे. नीट मध्ये क्वेश्चन
पडू शकतो बेटा, राईट. दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट माय डिअर स्टुडंट्स. हे लक्षात ठेवा की टीथचं ऑरिजिन कसं होतं बेटा, एक्टोडर्म न होतो आणि मिसोडर्म न होतो. एक्टोडर्म न कोणते सेल सिंथेसिस होतात बेटा, अमेलोब्लास्ट सेल होतात. या अमेलोब्लास्ट सेल मधून काय निघतो बेटा, एनामिलचं प्रोडक्शन होतं बेटा. मिसोडर्म पासून काय निघतात बेटा, ओडोंटोब्लास्ट सेल निघतात. ह्याच्यावरून काय बनतं बेटा, डेंटाइन बनतो बेटा. टीथ मध्ये बल्क मध्ये काय राहतो बेटा, डेंटाइन राहतो. टीथ के अंदर सबसे ज्यादा चीज क्या होती है बेटा, डेंटाइन होती है. एनामिल केवल 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 क्राउन के ऊपर होता है बेटा. एक्सपोजिंग पार्ट ऑफ टीथ इज कॉल्ड एज ए क्राउन. दैट क्राउन इज ए कवर्ड बाय द एनामिल. ओके. जेव्हा आपण ब्रश करताना बेटा काय करता, आपण दात घासत राहता बेटा, वरून आणि खालून असं करत राहता का बेटा, नाही. आपण काय करता बेटा, हॉरिझॉन्टल आपण ब्रश करता. तो इंडियामध्ये जसं ब्रश आपण युज करताना बेटा, ते कोणीच करत नाही इंडियामध्ये जसं ब्रश आपण युज करतो. आपण इंडियामध्ये ब्रश कसं करतो बेटा, 2 महिने करतो, काही जण तर 6 महिने बी करतात, काही जण वर्ष बी करतात बेटा. असं जो ब्रशचं जर बघताना आपण त्या ब्रशच्या वर जे राहतात बेटा ते वाकून जातात बेटा. असं जे राहतात फिलामेंट्स ते काय होतात बेटा, डाऊन होऊन जातात. तोपर्यंत बी आपण काय करतो, त्या ब्रशला वापरतो. पण लक्षात ठेवा बेटा, ब्रश कसं वापरावं बेटा, फक्त 1 मंथ मध्ये आपण त्याला फेकून टाकावं बेटा. 1 मंथच राहील बेटा त्याची व्हॅलिडिटी. पण ते इंडियामध्ये बेटा 1 वर्षापासून 6 महिने ते 1 वर्षापासून चालतच राहील बेटा. आणि आपण कसं करतो बेटा, ब्रश आपण हॉरिझॉन्टलला करतो बेटा. कसं करायचं, व्हर्टिकलला करायचं बेटा. जर हॉरिझॉन्टलला करलो तर तुमचा एनामिल खराब होतो आणि त्यामुळे तुम्हाला दातांची समस्या होतो बेटा. डिझॉर्डर्स येतात बेटा, डेंटल डिझॉर्डर्स येतात बेटा. सो तसं आहे बेटा. दिस इज द एनामिल, दिस इज द स्ट्रक्चर बेटा. तो पल्प कॅव्हिटी काय बेटा, टीथ मध्ये जो कॅव्हिटी असतात त्याला काय म्हणतात आपण, पल्प कॅव्हिटी म्हणतात. In that pulp cavity having a blood vessels and nerves बेटा. जेव्हा हे एनामिल डिझॉल्व्ह होतो आणि डेंटाइन डिझॉल्व्ह होतो बेटा, ते टीथ मध्ये काय होतं बेटा, सेन्सिटिव्हिटी होतो बेटा. सेन्सिटिव्हिटी होतो बेटा. ओके. जेव्हा आपण आईस्क्रीम खाता तर याला प्रॉब्लेम होतो बेटा, सेन्सिटिव्ह होतात बेटा, राईट. सो दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्झामिनेशन. आधी आता बघा बेटा, काय करायचे, काही पीपल्सचे काय होतात बेटा, दातावर जे एनामिल आहे बेटा ते कसं होतं बेटा, ब्राउनिश मध्ये होतो. कसं होतं बेटा, ब्राऊन कलर मध्ये दिसतो. ब्राऊन पॅचेस का होतात बेटा, फ्लोरीन वॉटर. सो विच पर्सन्स आर ड्रिंकिंग द फ्लोरीन वॉटर, दे आर सफरिंग फ्रॉम द डिझॉर्डर. त्याला म्हणता आपण फ्लोरोसिस. काय म्हणता बेटा आपण त्याला, फ्लोरोसिस म्हणता बेटा. काय म्हणता, फ्लोरोसिस. जो फ्लोरोसिस वाटर को पीता है बेटा, उसके दांत के ऊपर जो भी एनामिल होता है किस में कन्वर्ट होता है बेटा, ब्राउन कलर में कन्वर्ट होता है, ब्राउन पैचेस में कन्वर्ट होता है बेटा, राइट. दिस इज अबाउट द टीथ. दिस इज अबाउट द टीथ. ओके. द स्ट्रक्चर ऑफ टीथ इज कंप्लीटेड बेटा. हे गम आहे बेटा, राईट. हे आहे बेटा सिमेंटम बेटा. हे सिमेंटम म्हणजे काय बेटा, रूट. डेंटाइनचा जे रूट आहे हे क्या लेअरनं कव्हर होतो, त्यालाच आपण म्हणता सिमेंटम म्हणता बेटा. सिमेंटम कसं बनल्या जातो, सिमेंटोब्लास्ट सेल. सिमेंटम इट इज अ लेयर, इट इज अ कव्हरिंग द रूट ऑफ द डेंटाइन. दॅट इज इम्पॉर्टंट फॉर द एक्झामिनेशन. आता हे जो स्ट्रक्चर बघितलं आपण याला काय म्हणता आपण, हे जाबोन म्हणता बेटा. याला काय म्हणता, जाबोन म्हणता. हे जो स्ट्रक्चर आहे बेटा गम आहे बेटा. गम हेल्थी राहण्यामुळे आपल्याला एक विटामिनची जरूरत आहे बेटा. दॅट इज सेड टू बी द व्हिटॅमिन सी बेटा. याला आम्ही काय म्हणता, अस्कॉर्बिक ऍसिड म्हणता बेटा. गम हेल्थी राहण्यासाठी आपण काय घ्यावं लागेल बेटा, व्हिटॅमिन सी घ्यावं लागेल. नींबू के अंदर सबसे ज्यादा व्हिटॅमिन सी होता है बेटा. सिट्रस फ्रूट्स के अंदर सबसे ज्यादा विटामिन होता है बेटा. ओके. दैट इज अ वेरी इंपॉर्टेंट, राइट. सो आफ्टर दैट वी आर गोइंग टू टॉक अबाउट द नेक्स्ट वन माय डियर स्टुडंट्स. सो टीथचा हा कॉन्सेप्ट आता झाला आहे आणि त्यानंतर आपण बघूया बेटा काय राहतो बेटा, नेक्स्ट टंग. After that, we are going to talk about the tongue, my dear students. क्या आप देखेंगे बेटा, हम अभी टंग के बारे में डिस्कस करेंगे मेरे प्यारे बच्चों. टंग के बारे में डिस्कस करेंगे. राइट बेटा, टंग, राइट. इट इज नाउन एज ए यूनिवर्सल टूथब्रश. टंगला काय म्हणता बेटा आपण, यूनिवर्सल टूथब्रश. टंग को क्या बोलेंगे बेटा हम, यूनिवर्सल टूथब्रश कहेंगे बेटा. यूनिवर्सल टूथब्रश ये क्या करता है, जो फंस जाते हैं फूड पार्टिकल्स दांत के अंदर उसको निकालने में मदद करता है. दैट्स व्हाई इट इज कॉल्ड एज ए यूनिवर्सल टूथब्रश बेटा. ओके, राइट. द टंग इट इज अटैचिंग टू द बक्कल कैविटी बेटा. दिस इज द टंग. Dear students, so this is the diagrammatical representation of tongue. The tongue is attaching to the buccal cavity base by the help of structure that is called as a frenulum.
क्या कहेंगे बेटा, हम उसको फ्रीनूलम कहेंगे। ये वाला एग्जाम में आया था बेटा, ये FMC एग्जाम के अंदर आया था, 2004 का सवाल था मेरा बच्चा। Tongue is attaching to the base of oral cavity by the help of tissue that is said to be the frenulum beta. Frenulum. Okay, this tongue, it is a muscular organ. It is a which organ beta? Muscular organ. It is a muscular organ. It is a containing a which muscles beta? Striated muscles. It is having a which muscles beta? Striated muscles are present beta. And this tongue, it is having a taste buds beta. इसके ऊपर क्या रहेंगे बेटा, सरफेस ऑफ दिस टंग हैविंग ए स्ट्रक्चर्स, दैट स्ट्रक्चर्स आर गोइंग टू रिप्रेजेंट द टेस्ट बर्ड. काय म्हणता बेटा आपण याला, टेस्ट बर्ड्स म्हणता. हा टेस्ट बर्ड मध्ये काय राहतो बेटा, पॅपिले राहतात. काय राहतात बेटा, पॅपिले राहतात. सरफेस ऑफ टंग हैविंग ए टेस्ट बर्ड्स which are consisting the projections, that projections are going to represent the papillae, that is going to represent the papillae. So here on the anterior margin of tongue we have to see the fungiform papillae. This is said to be the which papillae beta, fungiform papillae. So this fungiform papillae, this is called as a which papillae, fungiform papillae. काय म्हणता विद्यार्थ्यांना आपण, fungiform papillae म्हणता. अरे बाळांनो, याला fungiform का म्हणता बेटा, हे कोणत्या शेप मध्ये आहे बेटा, फंजीच्या शेप मध्ये आहे. That's why it is called as a fungiform papillae म्हणता बेटा. मोस्ट अबंडेंट राहतात बेटा. आणि नंतर काय राहतात बेटा, फोलिएट पॅपिले बेटा. हे काय म्हणता आपण याला, सर्व टीथ सर्व टंगवर काय राहतात बेटा, पापिलेस राहतात बेटा. ओके बेटा. सो दिस इज द पॅपिले. दिस इज कॉल्ड एज ए फिलिफॉर्म पॅपिले. विच पॅपिले बेटा, फिलिफॉर्म पॅपिले म्हणता आपण बेटा याला. द बेस ऑफ टंग having a large shaped papillae. That papillae are called as a circumvallate. आपण काय म्हणता बेटा, circumvallate म्हणता आपण याला. काय म्हणता बेटा, circumvallate म्हणता. The base of tongue having a papillae, that is called as a circumvallate papillae. Anterior margin of tongue having a fungiform papillae बेटा. हे कसे राहतात बेटा, मशरूम शेप मध्ये राहतात बेटा. मशरूमच्या शेप मध्ये राहतात. That's why it is called as a fungiform papillae. And filiform papillae म्हणजे काय बेटा, नीडल सारखे, सुई सारखे पॅपिले राहतात बेटा. त्याला म्हणता आम्ही काय म्हणतो बेटा, फिलिफॉर्म पॅपिले म्हणता. आणि बघा बेटा, इथं सर्कमव्हॅलेटच्या खाली जो जागा दिसायली आपल्याला, तो त्या पोझिशन मध्ये एक स्पेशलाइज्ड पॅपिलेस राहतात बेटा. त्याला काय म्हणता आपण, फोलिएट पॅपिले म्हणता बेटा. काय म्हणता बेटा, फोलिएट पॅपिले म्हणता. सो दिस फोलिएट पॅपिले, इट इज प्रेजेंट इन द चिल्ड्रंस, इट इज एब्सेंट इन द अडल्ट ह्यूमन बींग्स. बेटा फोलिएट पैपिले है ना, चिल्ड्रंस के अंदर मीन्स इन्फेंट के अंदर होते हैं और अडल्ट ह्यूमन बीइंग के अंदर ये डिसअपियर होते हैं. मगर ये रैबिट के अंदर लाइफ स्पैन पूरा होते हैं बेटा. फोलिएट पैपिले, इट इज प्रेजेंट इन द infants or children's, it is absent in the adult human beings, my dear student. But foliate papillae, it is a present complete life in the rabbit beta. These are the four kind of papillae beta. The first one is a fungiform, filiform and foliate papillae and a circumvallate papillae beta. The base of tongue having a circumvallate papillae beta, right? तो ये जो टंग है बेटा, ये सेंसरी ऑर्गन है. क्या है बेटा, सेंसरी ऑर्गन है. ये सेंसरी ऑर्गन क्या काम करती है बेटा, ये करती है बेटा टेस्ट डिटेक्शन का काम करती है बेटा. टेस्ट डिटेक्शन काय करतो विद्यार्थ्यांना आपण, टेस्ट डिटेक्शन साठी आपल्याला काय करतो बेटा, हेल्प होतो. आणि नंतर काय करतो बेटा, इट इज अ हेल्प इन द विच पर्पज, स्पीकिंग पर्पज. अँड इट इज अ हेल्प इन द विच पर्पज बेटा, डिग्लुटेशन पर्पज. डिग्लुटेशनचा मतलब आहे बेटा स्वालोइंग करायला हेल्प होतो, राईट बेटा. अँड इट इज हेल्प इन द फूड इज मिक्स्ड विथ सलाइवा. फूड मिक्स्ड विथ सलाइवा.
तो ये काम कौन करायलं? टंग करायली बेटा. टेस्ट डिडक्शन, सेकंड वन स्पीकिंग, थर्ड वन इज अ डिग्लुटेशन, and the fourth one is a mixed with saliva, and this tongue is known as a universal toothbrush beta. It is having a papillae that is a help in the identification of different taste beta. That is a sweet beta, sweet and salt beta. Okay, कौन से टेस्ट को बेटा? स्वीट टेस्ट एंड सैल्टी टेस्ट वो एंटीरियर मार्जिन पे होते हैं बेटा, एंड जो सोर होता है लैटरल साइड में होता है बेटा. जो सोर के जो पैपिले होते हैं बेटा, सोर का जो भी आइडेंटिफाई करते हैं हम, तो यहाँ पर इस जगह पर हमको सोर को आइडेंटिफाई करने की क्षमता होती है. एंड जो बेस पे होता है बेटा बिटर टेस्ट होता है बेटा. कौन सा टेस्ट बेटा? बिटर टेस्ट. बिटर टेस्ट चे सेन्सरी स्ट्रक्चर्स कुठं राहतात बाळानो? base of the tongue. Base of the tongue we have to recognizing the bitter taste, sour taste lateral side of tongue, and sweet and salt कहाँ पर बेटा? anterior portion के ऊपर. ऐसे sensory structure से तो हम क्या करेंगे बेटा? सारे चीजों को हम पहचानेंगे. स्वीट को पहचानेंगे, बिटर टेस्ट को पहचानेंगे, सोर को पहचानेंगे. मगर जब हम चिलीज खाते हैं, when we are going to eat the chilies, that chili it is a not true taste. It is a burning sensation. It is a burning sensation beta by the help of nerves. This is not a taste. जब हम मिर्ची को खाएंगे तो ये टेस्ट नहीं कहलाती है बेटा, ये बर्निंग सेंसेशन है मेरे प्यारे बच्चों. तो ये टेस्ट हम कैसे आइडेंटिफाई कर रहे हैं बेटा? ड्यू टू द प्रेजेंस ऑफ पैपिले बेटा. ओके, सो दिस इज अबाउट द टंग. टंग के फंक्शन क्या है मेरे प्यारे बच्चों? टेस्ट डिटेक्शन, स्पीकिंग, डिग्लुटेशन एंड और swallowing, and food is mixing with the saliva, and that tongue is pushes the food substances in between the teeth बेटा. उसके लिए भी ये काम करता है. राइट, दिस इज अबाउट द टंग. सांप की टंग कैसी होती है बेटा? बहुत बड़ी होती है, लंबी होती है टंग बेटा, बाइफिरकेट होती है मेरे प्यारे बच्चों. वो फूड सब्सटेंसेस को कैप्चर करने के लिए बाइफिड टंग होती है बेटा कुछ रेप्टाइल्स के अंदर. राइट, दिस इज अबाउट द टंग. दिस इज अबाउट द टंग माय डियर स्टुडंट्स. सो चला आता बघूया आपण नंतरचं नंतरचं जे पार्ट आहे बेटा. आपण काय म्हणता त्याला? फॅरनिक्स म्हणता. काय म्हणता बेटा त्याला? आपण फॅरनिक्स म्हणता. प्रिय विद्यार्थ्यांना आपण शिकूया बेटा आता फॅरेनिक्स. काय शिकूया बेटा? फॅरेनिक्स. फॅरेनिक्स म्हणजे काय बेटा? इट इज अ चेंबर. इट इज अ नॅरोड चेंबर. सो इट इज अ ओपनिंग आफ्टर द ओरल कैविटी. सो देखेंगे बेटा यहाँ पर हम फिर से एक डायग्राम बनाने की कोशिश करेंगे. सो ये हो गया आपका स्ट्रक्चर. राइट राइट बेटा, ये अपना नोज है, अपने लिप्स है. राइट, ये अपना जाबोन है मेरे प्यारे बच्चों. यहाँ पर आएगा अपने ईयर आएंगे मेरे प्यारे बच्चों. ये हो गया अपना ओरल कैविटी और माउथ. हमको पता है ये ओरल कैविटी है, ये नाजल कैविटी है, ओरल कैविटी है, ये माउथ है, मुझे पता है. ये जो स्ट्रक्चर देख रहे हो तुम यहाँ पर इस स्ट्रक्चर को बोलेंगे बेटा हम फैरेनिक्स. The mouth is opening into a oral cavity. Oral cavity is opening into a next part. That next part is called as a pharynx. इसको बोलेंगे मेरे प्यारे बच्चों pharynx. तो pharynx में कितने पोर्शन है बेटा? 3 पोर्शन होते हैं बेटा. ऊपर वाले जो पोर्शन को कहेंगे बेटा हम इसको कहेंगे नेसोफैरिंक्स. ये रीजन पे जो है इसको कहेंगे हम नेसोफैरिंक्स. एंड यहाँ पर जो भी है बेटा इसको कहेंगे हम ओरोफैरिंक्स. यहाँ पे जो भी है बेटा इसको कहेंगे